आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत। अलिबागला मी वारंवार जात असतो, माझं गाव आहे, माझी शेती आहे तिकडे। त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो। तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला। मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं। तर तिकडे मारामारी होत होती, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या। त्या जागेशी माझा काही संबंध नाही, त्या घटनेशी माझा काही संबंध नाही, मोजणीचा कुठचाही अर्ज मी केलेला नाहीये। ज्या जागेची मोजणी होत होती तीही माझी नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा। आपको इस्तीफा देना पड़ेगा अगर कुछ वीडियो सामने। अरे ये तो उनकी पहले से जीवन इच्छा रही है कि विधानसभा अध्यक्ष के ऊपर कोई ना कोई मैं आरोप करूं, उनको इस्तीफा देने के लिए मजबूर करूं। विधानसभा अध्यक्ष अपने तत्वों के साथ कभी भी किसी भी प्रकार का कॉम्प्रोमाइज करते नहीं। हा प्रकार काहीतरी मोजणीवरून झालेला आहे। मोजणीचं खरी परिस्थिती अशी आहे की मोजणी कार्यालयात एवढे अर्ज पडून आहेत सर्वसामान्यांचे की 3-3, 4-4 महिने नंबर लागत नाही। मग हे मोठ्या लोकांसाठी कसे काय लगेच धावत जातात मोजणी करायला? जे काय असेल ते असो, परंतु सरकारने ह्या प्रकाराकडे लक्ष देऊन स्वतः आता विधानसभा अध्यक्ष तिथे होते बोलल्यावर आपण काय बोलणार? त्यांनीच ह्याबाबत काहीतरी मार्ग काढून हे झाल्या प्रकाराची दखल घ्यावी। व्हिडिओ व्हायरल होऊन वाद सुरू झालेला असताना जमिनीचे मालक रमेश पाटील यांनी मात्र वेगळंच वक्तव्य केलंय। अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू असताना राहुल नार्वेकर तिथून जात होते, त्यामुळे ते व्हिडिओ चित्रित झाले। त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं रमेश पाटलांनी म्हटलंय। परवा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो सेजलच्या आणि माझ्या जमिनीच्या वादातून मोजणी करणाऱ्या यांच्यातून झालेला आहे आणि त्याच दरम्यान नार्वेकर साहेब इथून जात होते। त्यांचा या व्हिडिओ याच्याशी काही संबंध नाही, त्यांचा चुकून याचे फोटो आलेला आहे। त्याचा कोणी गैरवापर करू नये, ते उलटे आम्हाला सांगत होते की तुम्ही तुमचा वाद आपापसात मिटवून घ्या। महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पद फार मोठं आहे। विधानसभा अध्यक्ष, तेही महाराष्ट्रासारख्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यानंतर, राज्यपालानंतर सर्वात मोठं, किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचं ते पद। मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त अधिकार हे राहुल नार्वेकरांना आहेत विधानसभा अध्यक्ष म्हणून। आता यांना क्वासी ज्युडिशरी म्हटलं जातं, जणू काही अर्ध न्यायालय। तुम्ही पाहिलं असाल शिवसेनेच्या केसच्या वेळेस सुप्रीम कोर्टाने यांचे अधिकार अबाधित ठेवले होते आणि यांना शिवसेना किंवा त्या 16 आमदारांची अपात्रता या सर्व संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते। राहुल नार्वेकरांना त्यावेळेस 1.5-2 वर्ष लागली होती या केसवर निकाल देण्यासाठी, तेही सुप्रीम कोर्टाने म्हणजे DY चंद्रचूड यांनी झाडल्यानंतर त्यांनी तो निकाल दिला होता। रिझनेबल टाइमचा संपूर्ण गैरवापर करताना राहुल नार्वेकरांनी शेवटच्या क्षणी निकाल कोणाच्याही बाजूने दिला नाही, दोघांनाही अपात्र ठरवलं नाही, दोघांनाही पात्र ठरवलं। अशा प्रकारे ह्या राहुल नार्वेकरांची विवादित ती कारकीर्द, आणि आज ज्यावेळेस त्यांचा व्हिडिओ आला मला नवल वाटलं। मी 2 गोष्टींची ज्यावेळेस सांगड घालण्याचा प्रयत्न केला, राहुल नार्वेकर आजच्या त्या व्हिडिओमध्ये म्हणताना मला दिसतायत माझा काही संबंध नाही या सर्व प्रकरणाशी, किंबहुना ज्यावेळेस मीडियाला उत्तर देत होते म्हणाले माझा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही, मी तिथे भांडण सोडवायला गेलो होतो। शिवसेनेसारख्या केसवर निकाल देण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता आणि इथे गावाच्या पारावरची भांडणं सोडवायला राहुल नार्वेकर गेले असतील का? राहुल नार्वेकरांचा हा अलिबाग मधला मुळशी पॅटर्न आहे का? सगळ्यात पहिला प्रश्न, अलिबाग मधला मुळशी पॅटर्न, जमीन खरेदी, जमीन विक्री, या सगळ्यामध्ये सरकारी पदांचा तो गैरवापर नाही का? आज संपूर्ण अलिबाग तालुका असेल, मुरुड तालुका असेल, अगदी मी तुम्हाला त्या गावांची जर नावं जरी घेतली तरी मी गावांची नावं घ्यायला कुठेही मागे पुढे पाहणार नाही। अगदी मांडव्याजवळचं सासवणे असेल, चोंडीगाव असेल, किहीम असेल, त्यानंतर मापगाव असेल, आवास असेल, वागरण असेल, भात्रोळी असेल, ही जी सगळी गावं आहेत ह्या गावांमध्ये म्हणजे ज्या जमिनी विकल्या गेल्या काही वर्षामध्ये, एकरोने एकर, शेकडो हजारो एकर जी जमिनी विकल्या गेल्या, खरं तर या सगळ्याची एक चौकशी व्हावी। कुठल्या नेत्याच्या जमिनी या सर्व गावांमध्ये आहेत, या जमिनी घेण्यासाठी काय भाव लावले गेले,
त्या शेतकऱ्यांवर दबाव आणले गेले का? की सगळ्यात महत्वाचे शेतकरी आता हे झाले आणि जे खरे शेतकरी आहेत, जे भांडतायत, जे झगडतायत, ते पाकिस्तानातून आले, ते हिंदू विरोधी असतील कदाचित. आता हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्हाला काय काय सहन करायचंय, तुम्हाला भरपूर काही सहन करायचंय. हिंदुत्व मजबूत होतंय ना, तुम्हाला सर्व काही सहन करायचंय. म्हणजे सरकारी यंत्रणा हाताशी, सरकारी यंत्रणांना म्हणजे अगदी रविवारी सुद्धा रजिस्ट्रेशन, अगदी तोंडाला रुमाला बांधून इकडून तिकडे फिरायचं. आता कुणी तोंडाला, कुठल्या नेत्याने रुमाला बांधली, कुठला नेता रुमाला बांधून तोंडाला फिरतात तिथनं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. इकडचे गावकरी सर्व काही सांगतील. हा जो वाद आहे म्हणजे अगदी साईन हॉटेल, जे चोंडीमध्ये साईन हॉटेल आहे तिथपासून ते मांडव्यापर्यंत या सगळ्या जमिनी आहेत. हा वाद तसा फार आधीपासूनचा आहे. फक्त आज व्हिडिओ निघाल्यामुळे, आज हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याला एक व्यापक स्वरूप मिळालं, आज मीडियापर्यंत पोहोचलं. नाही तर एवढा मोठा तो दबाव असल्यानंतर, एवढा मोठा दबाव असल्यानंतर कोण त्यामध्ये लक्ष घालणार, कोण त्याला न्याय देणार, त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोण न्याय देणार? मी खरं तर आज मीडियाकडनं फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या आणि खरं तर विरोधी पक्षाने सुद्धा फक्त ह्याच्यावर व्हिडिओ करून, याच्यावर फक्त बोलून, याच्यावर ट्विट करून, ह्या सगळ्या गोष्टी करून ही प्रकरणं सुटत नाहीत. याच्यावर आंदोलनं उभी राहिली पाहिजेत. या सगळ्या प्रकरणांवर अगदी अविश्वासाच्या प्रस्तावापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे विधानसभेच्या अध्यक्षांच्या. इथपर्यंत ज्यावेळेस हा असा जनतेला तुम्ही आवाज तयार करून द्याल, जनतेला ज्यावेळेस तुम्ही विश्वास तयार करून द्याल, त्याच वेळेस जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. नाहीतर त्या म्हणजे मुंबईच्या त्या मतदारसंघातनं, कोलाबा मतदारसंघातनं जिथून ते निवडून येतात, तिथे त्यांना भरघोस मतदान होतं, काही कमी पडत नाही त्यांना. आपण त्यांच्या मतदानाच्या निम्म्याच्या आसपास सुद्धा नसतो. लोकांमध्ये तो विश्वास कधी आपण तयार करणार? लोकांचे प्रश्न घेण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो का? इथपासून सुरुवात होते. मग अनेक गोष्टी आहेत, अगदी स्थानिकांना आपल्याला बळ भरावं लागेल. तिथपर्यंत जाऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करेपर्यंत, त्यांच्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन तिथून आंदोलन छेडेपर्यंत या सगळ्या गोष्टी सुद्धा घडणं तितकंच गरजेचं आहे. आज ते शेतकरी स्वतःच्यासाठी आवाज उचलतायत. भविष्यात ह्यांना कितपत दाबलं जाईल? ते सर्वसामान्य माणसं आहेत. बघा ना, आजचा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्या कुटुंबाचे खरं तर मला आभार मानायचे, ज्यांनी एवढा कडवट विरोध केला, एवढा कडवट. म्हणजे त्यातल्या त्या भगिनी म्हणतायत, त्या माऊली म्हणतायत, आमच्या सगळ्या जमिनी आतापर्यंत तुम्ही काढून घेतल्या. त्यांनी एका दोघांना त्यांनी कान फडवला. आता आगरी माणसं आपली, आगरी बोलते सबको कोलते. मग आगरी माणसाचा नाद नसतो करायचा, आगरी कोळ्यांचा नाद करायचा नसतो. ज्यावेळेस विषय हक्कांचा येतो, ज्यावेळेस विषय स्वाभिमानाचा येतो, ज्यावेळेस विषय मातीचा आणि आपल्या जमिनीचा येतो, त्यावेळेस मात्र शेतकरी आणि त्याच्यासारखी आक्रमकता, म्हणजे जणू काही तुम्ही पोटच्या पोराला, ज्यावेळेस तुम्ही मला एक सांगा, बापाच्या बाजूने त्याच्या पोटच्या पोराला जर बिबट्या पकडायला आला ना, तर बिबट्याचं नरडं फाडायचं काम सुद्धा बाप करतो आणि आई करते. ती पाहत नाही समोरचा बिबट्या आहे की कोण आहे, की वाघ आहे की कोण मोठा प्राणी आहे. नरड्यात हात घालायचं काम करते ज्यावेळेस पोटच्या पोरावर हल्ला करा. तर पोटची पोरं म्हणजे आमच्या जमिनी, म्हणजे आमच्या पोटची पोरं. ज्यावेळेस तुम्ही आमच्या जमिनीवर याल, ते मुळशी पॅटर्न मध्ये एक डायलॉग आहे ना, म्हणजे जमीन विकायची नसते, जमीन राखायची असते. वावर विकायची नसतात, वावर राखायची असतात. हा अलिबाग मधला मुळशी पॅटर्न. जरा हा व्हिडिओ पहा तुम्ही एकदा. आम्ही घरात नाही तर संधी साधून आतमध्ये शिरता का तुम्ही? आम्ही घरात चांगलं बोलतो, काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. मी माहिती नाही त्याची एवढी जागा आमची गेली तरी हे नाही. 12 फूट जागा किती काढली? मी पद्धती सांगला, आम्ही नसताना आम्ही असताना केलं असत ना. आम्ही लाकडाला गेला सांगतो मी बोललो होतो, याला माहिती नाही. नंतर बसून नाही तुला
तू काय स्वतः समजलास? तू स्वतः काय समजलास? तू स्वतः सांगितलं मी आलो होतो. फोन केला तुम्हाला मी काय सांगणार? फोन तू 8 मिनिट गेलास. व्हिडिओमध्ये त्या माऊलीने त्या अधिकाऱ्याला चांगलाच कान फडवला. जो गुलाबी शर्टातला तो माणूस आहे, मला वाटतं यांचेच ते कर्मचारी आहेत बरं का, जे म्हणतायत ना आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही, इथे मी फक्त भांडण सोडवायला गेलो होतं. असं काही नाही. अगदी रेवस रेड्डी जो रस्ता आहे त्याच्या आसपासची देखील कित्येक शेकडो एकर जमीन नेमकी कुठल्या नेत्याची आहे? भारतीय जनता पक्षाच्या. या सगळ्या गोष्टी बाहेर यायला हव्यात. या सगळ्याचे सोर्स काय? हे सगळं अधिकृत आहे की अनधिकृतपणे चाललंय, की आपल्या पदांचा गैरवापर आहे? जनतेच्या मनात हे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर आली पाहिजेत. या सर्व जमिनी विकत घेण्यासाठी काय भाव लावले जात आहेत? आणि बरोबर रेवस रेड्डी रोडवरची जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीच्या बाजूने नवीन रस्ता कसा काय जातो की वळवला जातो? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आता हा विचार करा. आणि खरं तर काय फरक पडतो आजकाल? लोकांनाही खरं तर काही फरक पडत नाही. एवढं सगळं तुम्ही पाहता, आम्ही एवढं सगळं घसा कोकलून आम्ही थकतो, आम्हाला धापा लागतात. पण ज्यावेळेस निवडणुका लागतात हीच माणसं भरघोस मतांनी निवडूनही आलेली असतात. आमच्यासारख्यांना जमिनीत गाडायची वाट पाहता का आपण? जमिनीत 200 फूट आमच्यासारख्यांचे मुर्दे गाडले की आमचा आवाजही बाहेर येणार नाही. एक काळानंतर आमच्यासारखी माणसं बोलायची बंद झाली की मोकळं रान झालंच आहे. मग कोण बोलतंय सगळे ह्या प्रकरणांवर? कोणी काहीही बोलणार नाही. आता समाज मुर्दार झालाय. तो नाना पाटेकरचा तो क्रांतीवीर चित्रपट होता ना, की एक कलम वाली बाई, सब जाएंगे मैं ऐसा लटकूंगा, सब जाएंगे घर पे जाएंगे सो जाएंगे. काही होणार नाही. आम्ही लटकणार. आम्ही जमिनीच्या खाली 200 फूट आम्हाला गाडलं जाणार. आमच्या परिवारांना सुद्धा आमचे मुर्दे सापडणार नाही. काही असो, जमिनीचा मालक घरात नसताना त्या, आता बघा त्या संपूर्ण व्हिडिओला पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते. जमिनीचा मालक घरात नाहीये. त्या दोघांचे तुम्ही कपडे पाहिले असाल तर दोघेही एखाद्या कार्यक्रमात नाही, तर लग्न असो किंवा एखादा साखरपुडा असो. कारण आगरी कोळ्यांचा तो जो एक पारंपरिक पोशाख आहे त्या पोशाखामध्ये ते आहेत. ते कुठल्या तरी कार्यक्रमातून आलेले आहेत. म्हणजे कार्यक्रम चालू असताना तुम्ही त्या परिस्थितीचा फायदा घेऊन ते घरात नसताना त्यांच्या जमिनी मोजता. हे एखाद्या शेतकऱ्याची परवानगी न घेता महाराष्ट्र राज्यासारखा विधानसभेचा अध्यक्ष त्याच्या समोर ह्या गोष्टी घडतात. आणि ह्या गोष्टी आपण भर मीडियावर पाहतो, त्याच्यावर कुठलाही प्रश्न विचारला जात नाही. इथपर्यंत वेळ आली, कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र माझा? हे अच्छे दिन आहेत का आपले? म्हणजे अच्छे दिन म्हणण्यापेक्षा आम्हाला आमचे बुरे दिन परत द्या. आमच्या जमिनीवर असे घाले घातले जात नव्हते. आमच्या जमिनी अशा लुबाडल्या जात नव्हत्या. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत कोणी पोहोचत नव्हतं. विचार करा, विधानसभेचं अध्यक्ष पद ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे किती अधिकार असतील? संपूर्ण जिल्ह्याचं पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक सगळं प्रशासन असेल, त्यांच्यावर हा किती मोठा दबाव आहे. खरं तर कारवाई करावी तर कुणावर करावी? म्हणजे इथे जर कुंपणच शेत खात असेल तर कारवाई नेमकी कुणावर करावी हा प्रश्न विचारू शकत नाही. खरंच त्या गरीब कुटुंबाचं, त्या शेतकरी कुटुंबाचं मला त्यांचं कौतुकही वाटतं आणि त्यांच्याविषयी थोडीशी एक काळजी देखील वाटते. त्यांच्या जीवाचं उद्या काही बरं वाईट घडायला नको. ते मोजणी अधिकारी पळ काढत होते. त्या माऊलीने एकाला कान फडवला. मराठी माणूस हा असा असला पाहिजे. म्हणजे लग्नात आपण एखाद्या लग्नात आहोत, आपल्या मागे आपल्या शेतात जर कोणी घुसतंय त्यानंतर तो संताप जो आहे तो संताप असा दिसला पाहिजे. षंढ सारखं बसणं हे मराठी माणसाला शोभत नाही. षंढ सारखं बसणं. माझ्या तोंडी काही वेगळे शब्द येत आहेत, पण शिवसेनेसारख्या पक्षाची केस सोडवायला ज्यांच्याकडे वेळ नसणार आहे, ज्यावेळेस मीडिया विचारते तुम्ही काय, तर माझा काही संबंध नाही, मी तिथे केस सोडवण्यासाठी, ती भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो. आमच्याही घरात भांडणं आहेत, आमच्या नवरा बायकोंमध्ये भांडणं आहेत, सोडवायला येतं का कृपया? असं जर कोणी विचारलं, ह्या महाशयांना विचारलं तर जातील का तिकडे? महाराष्ट्रभर अनेक भांडणं असतील कुणाकुणामध्ये, जाणार का? आपल्या उपस्थितीमध्ये आपण तिथे उपस्थित आहात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपण तिथे शेतकऱ्यांना समजवतानाही दिसलात, अरे भांडू नका, किती ते सोजवळ बोलणं. आपण एकदा त्या कंपाऊंडच्या आत गेलात, पुन्हा बाहेर आलात काहीतरी समजवण्यासाठी. आपला संबंध त्या जर प्रकरणाशीच नसेल तर आपण का समजवत होतात? अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्यासारख्या विधानसभेच्या अध्यक्षाने पडणं हे कितपत योग्य आहे? ती आसपासची सगळी 4-5 माणसं आहेत, त्या माणसांची नावं सुद्धा माझ्याकडे आहेत. ती माणसं सगळे आपल्याशी संबंधित आहेत. कशासाठी? म्हणजे आपण नेमकं कुणाला फसवतोय? मी ऐकलं होतं
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची खुर्ची फार मोठी असते, फार उंच असते, पण ती इतक्या खालच्या लेवलची निघेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. जे काही असेल, या जमिनीचं प्रकरण हे दिसतंय तितकं सोपं नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक गोष्टी आता उजेडात येतील, पण ह्या सगळ्या प्रकरणांवर, कारण गद्दारांचा निकाल लावण्या इतपत हे प्रकरण सोपं नाहीये. ते असंच तुम्ही पक्ष देऊन टाकले, असंच तुम्ही एखाद्याला चिन्ह देऊन टाकलं वगैरे, तेवढं हे सोपं नाहीये. पण त्या प्रकारचं वातावरण विरोधी पक्षाकडनं सुद्धा तयार झालं पाहिजे. असो, तुर्तास या प्रकरणावर मी इथेच थांबतोय. बारीक लक्ष असेल या सगळ्या प्रकरणाकडे, आणि व्हेरी सून सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा घेऊ, तिकडच्या जमीन व्यवहारांची सगळ्या माहिती घेऊ, कुणा नेत्यांचे संबंध आहेत, कुठले कुठले नेते या सगळ्यामध्ये अडकलेले आहेत, काय प्रकरण आहे, हे सर्व आपणही त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करू. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.